जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये ओबीसी आंदोलक आक्रमक झालेत। मराठा तरुणांनी लक्ष्मण हाके यांना काल पुण्यामध्ये अडवलं आणि त्यांच्यावर दारू प्यायल्याचा आरोप करत पोलीस स्टेशनपर्यंत हा सगळा वाद गेला। या सगळ्याचा निषेध म्हणून ओबीसी तरुण सध्या आक्रमक झालेले आहेत। ही दृश्य आपण बघतोय सध्या रास्ता रोको या तरुणांनी केलेला आहे। हे सगळे ओबीसी आंदोलक आहेत। काल पुण्यात मराठा तरुण विरुद्ध लक्ष्मण हाके असा जो काही वाद झाला त्यांच्यावर आरोप करण्यात आले। या सगळ्याचा निषेध म्हणून ओबीसी आंदोलकांनी रास्ता रोको केला। मागच्या बाजूला अनेक गाड्या त्यांनी अडवून धरलेल्या आहेत। रस्त्यावरून वाहनं पुढे जाऊ शकत नाहीयेत। टायर जाळले गेलेत रस्त्यावर आपण दृश्य बघतोय। तपशील घेऊया। गौरव, सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे? ओबीसी आंदोलकांची काय नेमकी मागणी आहे? काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? अगदी खऱ्या रीती आपण जर पाहायला गेलं तर जालन्याच्या वडीगोद्री येथील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ओबीसी आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। आपण जर पाहायला गेलं तर काल रात्री पुणे या ठिकाणी काही मराठा आंदोलकांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना अडवलं होतं आणि आपण दारू पेलेले आहात असा आरोप केला होता आणि त्यानंतर त्यांच्यावर ओबीसी आंदोलकांनी हल्ला चढवला होता आणि टीका केली होती। त्यानंतर या संपूर्ण प्रकाराचा निषेध म्हणून आज जालन्याच्या वडीगोद्री या ठिकाणी ओबीसी आंदोलक जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतो वडीगोद्री येथील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मागील अर्ध्या तासाभरापासून ओबीसी आंदोलकांनी या ठिकाणी रस्ता अडवलेला आहे आणि टायर जाळून त्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण जर पाहायला गेलं तर त्या मराठा आंदोलकांवर कारवाई करण्यात यावी ज्यांनी लक्ष्मण हाके यांना अडवलं होतं आणि त्यांच्यावर आरोप केला होता अशी मागणी जी आहे ती या ओबीसी आंदोलकांनी केलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर आता या संपूर्ण प्रकरणावर काय कारवाई होते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी गौरव, या सगळ्या संदर्भात आता मराठा आंदोलकांकडून काही स्पष्टीकरण दिलं गेलंय का? कारण थेट रास्ता रोको करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीनं वाहनांची सुद्धा अडवणूक होती। Boom, boom, boom.